मला असं वाटतं की तू जरासा वेळ घे, डिरेक्टली कुठल्याही कन्क्लुजनवर येऊ नकोस प्लीज. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा प्रॉब्लेम फक्त आणि फक्त कम्युनिकेट करूनच सॉल्व्ह होणार आहे, आणि तेही स्वानंदीशी कम्युनिकेट करून. आपण किती विचार करतो, चर्चा करतो, आणि हा तर आयुष्याचाच जोडीदार आहे. इथे कम्युनिकेशन सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. प्लीज जरा ओपन अप राहा शक्यतांसाठी, होईल सगळं व्यवस्थित. आणि हा, सारखा तो सॅनिटायझर वापरणं बंद कर. त्यामुळे तुझा स्वभाव संशयी झालाय. त्याचा आणि सॅनिटायझरचा काय संबंध आहे? दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. एक दिवस ना तुला ठेल्यावरची पाणीपुरी खायला घालतो, असं भैयाने मस्त हात बुडवलेली, असं मस्त टापाटापा पड. नको नको, विचाराने सुद्धा अंगावर काटा येतो माझ्या. नाही, पण खाऊन त्रास नाही होणार तुला. अरे कळू दे ना, म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीमला एवढी काळजी करण्याची गरज नसते. खाल्ल्यावर कळेल तुला. आनंद, मी आयुष्याबद्दल बोलतोय, तू पाणीपुरी बद्दल बोलतोयस. अरे एवढं सिरियसली घेऊ नकोस समर. हा, शांत राहा, होईल सगळं व्यवस्थित. चिल कर जरा. खायला मागं. भूक लागली आहे. तुला? मला नाही, तुला. त्यामुळे डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. मी आता ना भैयाकडचीच पाणीपुरी खाच. आता तुमच्याविषयी सांगा. व्हॉट मेक्स यू गुड ॲट युअर जॉब? मॅम, मला मुळात माणसांशी कनेक्ट व्हायला आवडतं. आणि मला वाटतं काम करताना त्यांचा पैसा घेणं हा एम न ठेवता त्यांनी आपल्याला विश्वासाने दिलेला पैसा हा आपण जास्तीत जास्त सत्कारणी लावू शकू आणि त्याची योग्य पॅकेजेस त्यांना ऑफर करू शकू. उत्तम आयटनरी किंवा योग्य सीझनचं मार्गदर्शन, आणि हे करताना क्लायंटचे छोटे छोटे प्रेफरन्सेस, फॉर एक्झाम्पल त्यांचं फूड प्रेफरन्सेस, त्यांचे डाएट्स, त्यांच्या मेडिकल कंडिशन्स, प्लस येणारे सणवार, या सगळ्या गोष्टी अगदी मला तोंडपाठ असतात. त्यामुळे मला माझं काम करताना त्या सगळ्याचा उपयोगही होतो. आणि अर्थात पर्यटकांना सुद्धा त्यांना जे हवं आहे ते योग्य पद्धतीने दिल्याचं समाधानही मिळतं. ऑनलाईन बुकिंग आणि कॉम्पिटिशन विषयी तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की ऑनलाईन बुकिंग करायचं असेल ना तर वेळ जातो. काही वेळा तितके टेक्नोसॅव्ही जर आपले पर्यटक नसतील तर त्यांना ते थोडं कठीणही जातं. मग अशावेळी जर का आपण कंपनीकडून त्यांना या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर आय थिंक त्यांचा वेळही वाचेल आणि देल बी इम्प्रेस्ड. माणूस जनरलीच जेव्हा ग्रुपमध्ये प्रवास करतो तेव्हा त्याला सेफ वाटतं. आय मीन दॅट्स अ ह्युमन टेंडन्सी. सो ग्रुप बुकिंगने लोकांना प्रवास करणं सोयीचं वाटतं. मग अशावेळी जर का आपण सगळ्यांना त्या प्रदेशाची उत्तम माहिती दिली, लॉज ऑफ लँड काय आहेत ते सांगितले, ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन आपण त्यांची छान आयटनरी तयार केली तर मला वाटतं त्यांचा प्रवास सुसह्य होईल आणि छान वाटेल. पण मला सांगा, असं काय आहे की जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं? अरे बापरे, म्हणजे ह्याबद्दल तर मला नाही काही सांगता येणार, पण मी माझ्या कामापुरती आणि माझ्या अप्रोचबद्दल तुम्हाला सांगू शकते. खूप बिझी झालं आहे सगळ्यांचं आयुष्य, आणि अशा कंडिशन्समध्ये जेव्हा एखादा माणूस त्याच्या आयुष्यातले 4 दिवस का होईना पण ह्या ट्रिपसाठी किंवा स्वतःचे पैसे खर्च करून आपण कुठेतरी जाऊया म्हणून जेव्हा आपल्यावर विश्वास टाकून आपल्याकडे येतो, तेव्हा मग त्यांना नातेवाईकांबरोबर जायचं असेल, मित्रांबरोबर जायचं असेल किंवा एकट्याने जायचं असेल, पण हे 4 दिवस आयुष्यातले फार महत्त्वाचे असतात. कारण आपल्या कष्टाचा पैसाही लागला असतो आणि आपण आयुष्यातला वेळही दिला असतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे त्यांचे 4 दिवस जास्तीत जास्त आनंदात केले पाहिजेत, आणि त्यांच्या त्या आनंदात जर का आपला खारीचा वाटा असेल तर त्याचा आनंद होईल मला. तुमच्या कामाबद्दलची निष्ठा खरंच कौतुक करण्यासारखी आहे. तुमच्यासारख्या पर्यटकांची आणि कामाची आस्था असलेल्या मुलींनी खरं तर मोठ्या संख्येने टुरिझम इंडस्ट्रीमध्ये यायला हवं. पर्यटकांना जे जे उत्तम ते देता येणं, ह्याची जाण असणं, हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतंय मला. जर पर्यटकांची काळजी तुम्ही घेऊ शकलात तर अशी माणसं केसरीला हवी आहेत. मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात. थँक्यू वन्स अगेन. मला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. मला फक्त आपला अप्रोच टुवर्ड्स पीपल, टुवर्ड वर्क बघायचा होता. मला हवी ती माहिती मिळाली. आता माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि काय ते कळवेल. थँक्यू वन्स अगेन. स्वानंदी, इट वॉज व्हेरी नाईस मीटिंग यू. हॅव अ नाईस डे. थँक्यू सो मच. प्लेजर. येते.
हॅलो बाबा, काय टायमिंग आहे तुमचं? मी आत्ता केसरीच्या ऑफिस मधून बाहेर पडले. कसा झाला तुझा इंटरव्ह्यू? छान झाला माझा इंटरव्ह्यू. म्हणजे खरं सांगू का, मला पहिले तर इतकी भीती वाटत होती. एवढं मोठं ऑफिस आहे, कसं होईल काय होईल. पण केसरी टूर्सच्या ज्या डिरेक्टर आहेत ना, झेलम चौबळ, त्यांनी इतकं कम्फर्टेबल फील करवलं मला. इतका छान घेतला इंटरव्ह्यू. आणि बाबा काय पर्सनॅलिटी आहे त्यांची. म्हणजे ना अशा एकदम डॅशिंग मस्त आहेत, पण ऍट द सेम टाइम मला खूप साध्या पण वाटल्या. आणि इथला स्टाफ पण खूप छान वागला माझ्याशी. ते तुझ्या आवाजावरूनच कळतंय मला. छानच झाला असणार आहे इंटरव्ह्यू. मग काय सिलेक्शन झाल्यावर पार्टी देणार ना? ऑफकोर्स देणार. ऍक्च्युली सांगू का, सिलेक्शन होईल का नाही मला माहित नाही, पण बाबा मला खूप पॉझिटिव्ह वाटतंय. हे जास्त महत्वाचं. हो खरंच. पण बाबा माझं सिलेक्शन झालं पाहिजे इथे, कारण इतक्या छान कंपनीत काम करायला मलाच केवढी मजा येईल. लेट्स सी, बघूया. फिंगर्स क्रॉस्ड. ए ताई, हे बघ ना, मी हायलाइट्स केलेत. मस्त वाटतात ना? तू ही हेअरस्टाईल करण्याआधी जरा विचार केलास का? म्हणजे ही आपल्यावर सूट होते नाही होते? म्हणजे चांगलं दिसत नाहीये का? हेअरस्टाईल ही ट्रेंडिंगच आहे, पण ती तुझ्यावर सूट होत नाहीये. मग तुझा चेहरा कसा काकूबाई सारखा आहे ना, बहनजी टाईप. हा म्हणजे बघ ना, तुझे कपडे, तुझे केस, तुझा लुक नाही जाते हे तुझ्यावर. जरा ऑड वाटतंय. ऍक्च्युली मी ना मॉडर्न मुलींच्या रोल्स मिळवण्यासाठीच केलं हेअरस्टाईल. पण तुझा चेहरा पण नाहीये ग तसा. आणि आत्ता तर तुला मोलकर्णीचा रोल देखील कोणी देणार नाही. म्हणजे तुझ्या केसांचा रंग हा असा आहे ना, त्यामुळे. सो नाहीच. ठीक आहे, मी चेंज करेल परत हेअरस्टाईल. करच तू चेंज, पण त्याआधी जर तू घराबाहेर पडलीस ना, तर स्कार्फ बांधून घराच्या बाहेर पड. म्हणजे लोकांना तुझे केस दिसणार नाहीत ना. राईट आहे दिरा? म्हणजे हे जरा ऑडच दिसतंय ना. No, not really. You liked it, right? Yeah. That's it. It is not looking odd. नाही अजिबात नाही दिसत. असं काय बोलतेस? मी सुद्धा मस्करीच करत होते शूज. म्हणजे आपण फ्रेंड्स आहोत की नाही, सो आपल्यामध्ये तेवढं चालतंच. एवढी मस्ती आपण करूच शकतो. राईट? ओके, झालंय ना तुमचं सगळं शॉपिंग वगैरे? हो हो. आर यू हॅपी? येस येस. येस. चला मग लवकर चला, किती ऊन आहे. आजी, आजी सॉरी हा. अहो तुम्हाला मगाशी बोलले आणि त्यांचा लगेचच फोन आला मला, त्यामुळे मला जावं लागलं इंटरव्ह्यूला आणि थोडा उशीरच झाला मला यायला. कसा झाला इंटरव्ह्यू? चांगला झाला. कदाचित सगळं वर्कआउट होईल असं वाटतंय. कंपनीचं नाव सांग, पिंटे बोलेल त्यांच्याशी. का आजी? म्हणजे माझा इंटरव्ह्यू खरंच चांगला झालाय आणि मला कामासाठी अशी कोणाच्या मदतीची गरज नाही आहे. मी माझ्या स्वकष्टाने त्या गोष्टी करू शकते आणि मिळवू शकते. ठीक आहे. मी चहा करते, तुम्ही घेणार? नको, करेल स्टाफ. नाही, मला ॲक्च्युली माझ्या हातचा चहा प्यावासा वाटतोय. मी करते ना पटकन, आपल्या दोघींसाठी करू. राहू दे.